नमस्कार. देवकी मराठी गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. लवकरच नवरात्र सुरू होणार आहे आणि नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ आपण कशाप्रकारे करायचा आहे, तसेच हा पाठ कोणी करू नये आणि कोणी करायला हवा, तसेच दुर्गा सप्तशतीचा पाठ करताना कोणते नियम व अटी आहेत याविषयी आज आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. तर दुर्गा सप्तशतीचा पाठ म्हणजेच आपल्या कुलदेवतेची सेवा. तर या कुलदेवतेची सेवा आपण कशा प्रकारे करायला हवी जेणेकरून आपले कुटुंब सुखी राहील व आपल्या ज्या अडचणी आहेत, जी अडलेली कामे आहेत ती देवीच्या कृपेने पूर्ण होतील. जर या अडलेल्या कामांमध्ये काही जणांचा विवाह जोडण्यास अडथळे निर्माण होत असतील, संतान प्राप्ती होत नसेल किंवा घरात सुख शांती आणि समृद्धी हवी असेल, अशा काही समस्या असतील की ज्यामध्ये पती पत्नीचे संबंध चांगले नसतील किंवा घरात सतत वादविवाद होत असतील, अशी अजूनही कामे आहेत की जे आपण कुलदेवतेची सेवा केल्याने अडलेली कामे पूर्ण होणार आहेत. तर आज आपण हा दुर्गा सप्तशतीचा पाठ कसा करावा हे जाणून घेणार आहोत. आजच्या या धावपळीच्या जगामध्ये व्यवसायाच्या मागे आपण खूप बिझी झालेलो आहोत. परंतु आपण कितीही बिझी झालेलो असाल, आपल्याला पुष्कळ कामे असतील, तरीही कमीत कमी 1 तास तरी आपण या कुलदेवतेच्या सेवेसाठी काढला पाहिजे. तर या नवरात्रीमध्ये पुष्कळ ठिकाणी घट बसवीत असतात आणि घट बसवत असताना काही जणांकडे घट बसवत नसतीलही, घटस्थापना करत नसतीलही, तरी काही जण नवरात्रीमध्ये अखंड ज्योत लावत असतात. 9 दिवस उपवास करतात. पण आपल्याकडे घट बसलेले असोत किंवा नसोत, नवरात्रीमध्ये हा दुर्गा सप्तशतीचा पाठ अवश्य करायला हवा. तर हा पाठ आपण किती करायला हवेत, तर या ग्रंथाचे 14 पाठ केले तर नवचंडी पाठ केल्याचे फळ आपल्याला प्राप्त होते. नवचंडी विधी केल्याचे फळ आपल्याला याच पाठाचे 14 अध्याय केल्यानंतर ते नवचंडीचे पूर्ण आपल्याला फळ मिळणार आहे. तर हे 14 पाठ म्हणजे काय, तर या दुर्गा सप्तशतीचा जो ग्रंथ आहे तो 13 अध्याय यांनी बनलेला आहे. तर संपूर्ण 13 अध्याय पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत आहे, तो एक पाठ केल्याचे समजले जाते. काही जणांच्या मते असं की एक अध्याय केला म्हणजे एक पाठ झाला, पण असं नसतं. तर संपूर्ण 13 अध्याय तुम्ही वाचले तर एक पाठ पूर्ण केल्यासारखे होते. काही जण जेव्हा दुर्गा सप्तशतीचा पाठ करत असतात तेव्हा पहिल्या अध्यायापासून सुरू करतात, पण हे चुकीचं आहे. जर तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ वाचत असाल तर तुम्हाला देव्या कवच यापासून सुरुवात करायला हवी. जे देवीचं कवच आहे त्यापासून तुम्ही सुरुवात करायला हवी. त्यानंतर ब्रह्मउवाच हे वाचायचं आहे. त्यानंतर अर्गला स्तोत्र वाचायचं आहे. त्यानंतर किलक स्तोत्रम तुम्ही वाचायचं आहे. त्यानंतर रात्री सप्तम वाचायचं आहे. हे सर्व वाचून झाल्यानंतर पहिल्या अध्यायाला सुरुवात करायची आहे. आणि पहिल्या अध्यायाला सुरुवात केल्यानंतर संपूर्ण 13 अध्याय वाचून काढायचे आहेत. 13 अध्याय वाचून झाल्यानंतर तांत्रिक देवी सूक्त वाचायचे आहे. त्यानंतर प्राथमिक रहस्य वाचायचे आहे. तर काही जणांच्या मते अध्याय वाचून झाला म्हणजे आपला पाठ झाला, तर असे नाही. अजून याच्यानंतर परिपूर्ती रहस्यसुद्धा वाचायचे आहे. आणि सगळ्यात शेवटी क्षमा प्रार्थना वाचून तुम्ही देवीची आरती करायची आहे. नंतर आपण जो स्वयंपाक केलेला असेल तो नैवेद्य देवी मातेला दाखवायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला जमत असेल तर तुम्ही 14 पाठ करायचे आहे. जर तुम्ही खूप बिझी असाल आणि तुम्हाला जमत नसेल तर या नवरात्रीमध्ये तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा एक तरी पाठ करायचाच आहे. आणि या 9 दिवसांमध्ये आपल्याला जमेल तसे 13 अध्याय रोज 1 किंवा 2 रोज अध्याय करून तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ पूर्ण करू शकता. तर तुम्ही अशा प्रकारे हे नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ करू शकता. पुष्कळशा महिला आहेत ज्या 108 पाठ करत असतात. पण हे आपल्या यथाशक्तीनुसार आहे. तुम्हाला कसे जमेल तसे तुम्ही पाठ करू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला कुलदेवतेची सेवा करायची आहे आणि कुलदेवतेची पूजा केल्याने आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी नांदते. हे पाठ कोणी करायचे आहेत, तर हे पाठ कोणीही करू शकतो. महिला करू शकतात, पुरुष करू शकतात, मुलं, कुमारिका, कुणीही वयोवृद्धांनी सुद्धा हे पाठ केलेले चालते. विधवा महिलासुद्धा पाठ करू शकतात. तर आपल्या यथाशक्तीनुसार श्रद्धेने हे पाठ करायचे आहेत. फक्त आपल्याला सुतक असेल, विटाळ असेल तर त्या काळामध्ये हा पाठ वाचू नये. दुर्गा सप्तशतीचा पाठ करत असताना त्याचे काही नियम व अटी आहेत, तर ते तुम्ही नक्की लक्षात घ्यायचे आहेत. हा पाठ करत असताना अंघोळ करून बसायचं आहे आणि हा पाठ करत असताना काळे वस्त्र परिधान करू नये. शक्य झाले तर साडी नेसावी. कुमारिका जरी असतील
तर त्यांनीसुद्धा साडी नेसून हा पाठ वाचायला बसावे आणि हा पाठ वाचत असताना हातामध्ये बांगड्या घालाव्यात, कपाळाला कुंकू लावावे. पाठ वाचण्याच्या सर्वात अगोदर तुम्ही देवी मातेची पूजा करावी. आपल्या स्वतःच्या कपाळाला कुंकू लावावे आणि नंतर हा पाठ वाचण्यास सुरुवात करावी. त्यानंतर पाठ वाचण्याच्या कालावधीमध्ये नवरात्रीमध्ये ब्रह्मचर्य पाळावे. मांसाहार मुळीच करू नये. तसेच उपवास जर आपल्याला झेपत असेल तर उपवास केला तरी चालेल. जर या नवरात्रीमध्ये तुम्ही उपवास केला नाही आणि नुसता दुर्गा सप्तशतीचा पाठ वाचला तरी देखील चालेल. तर असे हे दुर्गा सप्तशती वाचण्याचे नियम व अटी आहेत. त्यामुळे आपल्याला जसे शक्य होईल तसे हा पाठ करायचा आणि आपल्या कुलदेवतेची सेवा या प्रकारे तुम्ही करायची आहे.